नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपलं सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यावर्षी कोणते बदल केले आहेत याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, फळबाग लागवड आणि शेततळ्यांची कामे घेतली जातात आणि या कामाचे हजेरी पत्रक ऑफलाईन घेऊन नंतर याविषयीचा डाटा कार्यालयात ऑनलाईन फीड केला जातो। परंतु आता यामध्ये बदल केला जाणार आहे। यापुढे रोजगारांची हजेरी कामाच्या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशनद्वारे नोंदवल्या जाणार आहे। यामुळे जे मजूर कामाच्या ठिकाणी हजर राहतील त्याच मजुरांची ऑनलाईन पद्धतीने हजेरी नोंदवल्या जाईल आणि त्यांनाच त्या कामाची मजुरी मिळेल। मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामामध्ये अनेकदा बोगस मजूर नोंदवणे आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारी येत असतात। या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ऑफलाईन पद्धतीने हजेरी घेण्याऐवजी मोबाईल ॲपद्वारे मजुरांचा प्रत्यक्ष फोटो घेऊन रिअल टाइम हजेरी नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे मजुरांच्या बँक खात्यात थेट आणि अचूक मजुरी जमा होण्यास मदत होईल। मनरेगाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारीच्या तत्वांचे पालन करण्यासाठी तसेच हजेरी नोंदीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी त्याचबरोबर दुबार नोंदी किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या जागी हजर राहणे यासारख्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून NMMS या मोबाईल ॲपद्वारे मजुरांच्या हजेरी नोंदीसाठी फेस ऑथेंटिकेशन या प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांनी सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, या नवीन बदलामुळे मनरेगाच्या कामावर काय बदल होतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।